जय महाराष्ट्र. आताच आपण सांगत होता की जीव चंद्र नाव कसं पडलं, आणि मला वाटतं अजूनही काही परिस्थिती फारशी काही चांगली झालेली नाहीये. चंद्रावर लवकर पोहोचू, पण तुमच्या हक्काचं जे मुंबई आहे, तुमच्या हक्काची जी मुंबई आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी जी मुंबई आहे, इथून पोचायला कदाचित तेवढाच वेळ लागेल. रस्ते तसेच खडतर राहिलेले आहेत. आणि नेमकं हे सगळं पाहून आता तुम्ही मला सांगितलं तेव्हाच जर अनुभव झाला मला की अरे रस्त्यांमध्ये खड्डे वगैरे आहेत. पण इथे आल्यानंतर जे तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे, जे पाऊस पडत आहे, पण हल्ली चड्डीमध्ये गँग वेगळी झाली, ती टीव्हीवर दिसते आपल्याला, पण ती एक बनियनची ॲड होती ना की काय थंडी में भी गर्मी का एहसास, तसंच आपण पाहतोय पाऊस जोरात पडत आहे, तरी तुमचं प्रेम जे मला मिळत आहे, खरोखर या प्रेमामुळे कुठचाही खड्डा जाणवला नाही, कुठचंही अंतर जाणवलं नाही. आणि हे प्रेम असंच निरंतर चालत राहील याची मला खात्री पटलेली आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे इकडची स्थानिक मंडळी आली होती. योगेश बोलचे जे आमचे मुंबईमध्ये बसले होते, ते माझ्याकडे घेऊन आले आणि शिवसेना भावना चर्चा चालू असताना तरी मला अनेक त्यांच्या मतदारसंघाचे विषय सांगत होते, कामगिरीचे विषय सांगत होते. इथून आता मी त्यांच्याच मतदारसंघात जातो. पण सांगता सांगता त्यांनी सांगितलं, आदित्यजी एक जण वेगळं काम आपल्याकडे सांगा. त्यांनी सांगितलं आपली एक शाखा आता नवीन बांधलेली आहे, इमारत चांगली आहे, जीवचंद्र गाव आहे, तिथे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि अनेक वर्षापूर्वी माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे येऊन गेलेले आहेत. तिथे तुम्हाला पुन्हा एकदा येण्याचं आमंत्रण आहे, येऊ शकाल का? सांगितलं निश्चित येईल, तुम्ही मला सांगा, मला आनंद होईल. मग 2 तारखा ठरल्या, मग थोडं आपल्या पुढे मागे झालं. पण आज मी ठरवलं होतं कसंही जायचं, आणि मी त्यांना सकाळी सांगितलं होतं आज पाऊस पडला, पूर आला तरी आपल्याला जायचं म्हणजे जायचंच आहे. आणि इथे आल्यानंतर मला जाणवायला लागलं की तुम्ही हट्ट का धरला. पण जे आपण आता निवेदनात सांगत होतात, प्रास्ताविकामध्ये सांगत होतात की हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बालेकिल्ला राहून इथे आपली नेहमी म्हणजे आपण महानगरपालिकेच्या हद्दीच्या आत जाण्याच्या आधी सत्ता राहिलेली आहे, आणि आता नगरसेवक जिंकत येतात. आता फक्त एक नगरसेवक चालणार नाही, आपल्याला पुन्हा एकदा इथे वसई विरारमध्ये आपल्याला नगरसेवक जिंकून आणायला लागतील आणि आपल्या सत्ता आणायलाच लागेल, हा निर्धार करून आपल्याला इथून पुढे घ्यायचा. पण आज ही जी वास्तू आपण निर्माण केलेली आहे, एक शाखा निर्माण केलेली आहे. खरं तसं पाहायला गेलं तर जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली, आणि शिवसेना म्हणजे एकच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरी जी आहे काय ती खोके दिसले ना बघा त्या बॅगेत, काय चड्डी बनियन गँगचं चालू आहे. कोण बुक्काबाजी करतोय, कोण काय तो भट स्वाहा वगैरे करतोय, टाचणी मारतोय, टाचणी किंग. तिसरे बॅगा घेऊन बसलेत सिगरेट ओढत. पण आपलं तसं नाही, ही पवित्र वास्तू आहे, मर्सिडीज. अशी अजून खूप कारणं आहेत त्यांची. पण शाखा म्हणजे आपली पवित्र वास्तू आहे. मी लहान असल्यापासून माझ्या वडिलांसोबत असेल, माझ्या आजोबांसोबत असेल, ज्या ज्या शहरांमध्ये जातो, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो, अनेकदा तिकडच्या स्थानिक शाखेला भेट होतेच. मग छत्रपती शिवरायांचा एक पुतळा असतो, तिथे हार घालणं होतं. पण जे माझ्यावर संस्कार झालेले किंवा असं कोणी सांगितलं नाही की हे असं आहे तसं आहे, पण जे मी साधारणपणे पाहत आलेलो आहे, जवळपास 60 वर्ष आता शिवसेनेला होत आली. न्याय निवाडा जर कोणाला न्याय मिळत नसेल तर ती व्यक्ती बाई असो किंवा पुरुष असो, स्वतःची जात पात धर्म न पाहता एका ठिकाणी जाते, ती म्हणजे आपली शिवसेनेची शाखा असते. कोणाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणाला कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे, पण नाकारलं जातं. कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे, कोणाला एका दवाखान्यात काही औषधं पाहिजेत, पण नाकारली जातात. कोणाला सरकारच्या गाडी कितीही ठोकर मारल्या, डोकं आपटलं तरी न्याय नाही मिळत, तर जाणार कुठे? तर शिवसेनेची शाखा आहे. ही शाखा हे आपलं न्याय मंदिर आहे, हे आपलं
साधारणपणे न्यायमंदिर म्हणजे न्यायमंदिर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे वेगळं, तिथे जायलाच लागतं, त्यांचा पूर्ण आपण आदर राखतोच. पण स्थानिक पातळीवर जेव्हा एखादा साधा सुद्धा माणूस, गोरगरीब माणूस, ज्याला न्याय पाहिजे किंवा त्याला एक आशा असते की कुठेही न्याय नाही मिळाला तर मला एका कुठे जाऊन न्याय मिळेल, तर ती म्हणजे आपली शिवसेनेची शाखा असते. ती वास्तू, त्याची पवित्रपण आपण राखलंच पाहिजे. हे मी अनेक वर्ष पाहिले आणि आज ते वास्तूचं निर्माण होत असताना इथे मला आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की आपल्या पक्षाची एक प्रथा राहिली, परंपरा राहिलेली आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण, 20% राजकारण करून पण जेव्हा जेव्हा आपल्याला सत्ता प्राप्त झालेली आहे त्या 20% राजकारण मधून देखील आपण 100% समाजकारण करतो. कारण आपण सेवा करतो, ती राज्याची करतो, जनतेची करतो, त्याच्यात जात पात धर्म आपण पाहत नाही. ही आपली शिवसेना आहे. कुठेही आपल्या मनात नसतं की आपल्याला हा मतदारसंघ बांधायचा किंवा तो मतदारसंघ बांधायचा. मी अनेकदा सांगतो आपल्या लोकांना की हे मनात ठेवून तुम्ही काम करत जा. तरी देखील आपल्या शिवसेनेचा जो डीएनए आहे तो कधी हे करत नाही आता तुला मदत केली ना तू उद्या मला मतदान कर. कधी आपण हे लक्षात ठेवत नाही हा तुला आता ऍडमिशन दिले ना माझा मतदार बरे. कुठेही आपण स्वार्थीपणा मनात न ठेवता जिथे आपण काम करतो त्या वास्तूला आपण नाव दिलं, ती शिवसेनेची शाखा नाव दिलं. इथे काही भ्रष्टाचार चालत नाही, इथे खोटेपणा चालत नाही. मध्यंतरीच्या काळात ज्यांनी आपलं नाव चोरलं, शिवसेना हे नाव चोरलं, ज्यांनी आपलं चिन्ह चोरलं, धनुष्यबाण हे चिन्ह चोरलं, जे माझे आजोबा चोरायला निघालेले आहेत आपण पाहतो अनेकदा त्यांचे व्हिडिओ येतात. कधी दारूच्या पार्ट्या त्यांच्या शाखेमध्ये चालतात, कधी पैसे उधळले जातात, कधी पत्ते खेळले जातात. हे सगळं त्या शिवसेनेत चालत असेल, आपल्या शिवसेनेत चालत नाही. कारण ही वास्तू म्हणजे आपलं मंदिर आहे आणि तिचं पावित्र्य असंच राखलं गेलं पाहिजे. आणि आपले पदाधिकारी पण तेवढ्याच एका जिद्दीने काम करत असतात. अनेक लोक मला माहित आहेत, अनेक पदाधिकारी मला माहित आहेत जे सकाळी आपल्या जॉबवर जातात, संध्याकाळी आल्यानंतर 7-7:30 ते शाखेत बसतात. पण एक वैशिष्ट्य असं आहे आणि अनेक लोकांनी मला सांगितलेलं आहे की शिवसेनेची जिथे शाखा असते आजूबाजूचा परिसर एकदम स्टेरलाइज असतो, गुन्हे जास्ती घडत नाहीत, हिंमत नाही होत कोणाला गुन्हे करण्याची. महिला तिथे दिवस रात्र आजूबाजूला फिरू शकतात, त्यांच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करत नाही. ती वास्तव म्हणजे आपली शाखा असते. अशा शाखेचं या गावामध्ये निर्माण होत आहे. पण ही शाखेमधून जी ताकद निर्माण झाली पाहिजे, ही ताकद अशीच निर्माण झाली पाहिजे की ह्या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव हे प्रत्येक घरात गेलं पाहिजे, प्रत्येक मनात गेलं पाहिजे. ते रुजवण्याचं काम आता आपण कार्यकर्ते म्हणून केलं पाहिजे. दिवसेंदिवस आपण पाहतोय महाराष्ट्राची परिस्थिती आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर जे काही आपण टीव्हीवर बघत असाल, आम्ही पण रोज बोंबलताना तुम्ही पाहत असाल अधिवेशनात, आम्ही पायऱ्यांवर बसतो, आंदोलनं करतो. पण ती आंदोलनं कोणासाठी करतो, कशासाठी करतो, का करतो? तर ह्या जनतेसाठी करतो, आपल्या महाराष्ट्रासाठी करतो, आपल्या देशासाठी करतो. आज जे काही बातम्या येतात तसं पाहायला गेलं तर जे सरकार बसवलेलं आहे आपल्या डोक्यावर, आणि अनेकदा मी हे म्हणतो की हे सरकार तुम्ही मतदान केलेलं सरकार नाहीये, निवडणूक आयोगाने निवडून दिलेलं सरकार आहे. त्यांनी सांगितलं की होय तुमचंच सरकार असेल. मतांचा जो काही डोळ झाला, गफलत झाली सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे. शाखेत काम करत असताना, लोकांची सेवा करत असताना तुम्हाला जर खरोखर महाराष्ट्राची सगळ्यात चांगली सेवा करायची असेल तर हे बोगस मतदार कोड आहेत भाजपने ह्याच्यात आणलेले, ते देखील ओळखण्याचं काम आपण केलं पाहिजे. लोकशाही वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. लोकशाही टिकली तर आपला देश टिकेल. कारण लोकशाही मार्गानेच आपला देश आता 75 वर्ष, आता 77 वर्ष आपण पाहतो हा मार्गक्रमण करत आलेला आहे. पण आज महाराष्ट्राची हालत जर आपण पाहिली, एवढी बिकट परिस्थिती ही कधीही महाराष्ट्रात झाली नव्हती. एका बाजूला 3 महिन्यांमध्ये हे 250 आमदारांचं सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर 3 महिन्यांमध्ये 750हून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 750हून जास्ती. म्हणजे एक तर कथा अशी माझ्याकडे आली, कोणीतरी एक डॉक्युमेंटरी बनवत होता आणि तो डॉक्युमेंटरी बनवत असताना हे खरोखर म्हणजे हे कदाचित खोटं वाटेल लोकांना, खरी स्टोरी सांगतो तुम्हाला, खरी गोष्ट सांगतो. डॉक्युमेंटरी बनवत असताना तोच डॉक्युमेंटरी मेकर जो फिल्म मेकर होता तो एका गावात गेला. शेतकऱ्यांशी बोलत असताना त्याला कळलं की एका अमुक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो वाचल्यानंतर त्याच्याकडे अर्थ गेला आहे, त्याचा इंटरव्ह्यू घेत होता आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासाठी पेस्टिसाईडचा वापर केला. पेस्टिसाईडचा म्हणजे कीटाणूनाशकाचा, जे कीटाणू आपल्या कधी शेतात बसतात वगैरे ते त्याचा करण्यासाठी आपण कीटाणूनाशक वापरतो. आणि नंतर तो शेतकरी वाचला, जिवंत जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर आला तेव्हा त्याला कळलं की त्याला दुकानाने फसवलं होतं, सरकारने फसवलं होतं. जे कीटाणूनाशक पण त्याला मिळालं होतं ते पण खोटं होतं.
आता याच्यात भलं बुरं कसं मानायचं, जीव वाचला हे चांगलं आहे. पण जर ह्या पातळीवर भ्रष्टाचार होत असेल, ह्या पातळीवर कारभार चालला असेल, तर नक्की ह्या जनतेने, ह्या महाराष्ट्राच्या जनतेने जायचं तरी कोणाकडे, न्याय मागायचा तरी कोणाकडे. अन्याय जो होत आहे आपल्यावर त्याच्या विरुद्ध लढा द्यायचा, तो कसा द्यायचा, कोण आपला ऐकणार आहे. आणि ती ऐकणारी वास्तू ती म्हणजे आपली शाखा असायला पाहिजे. गावात असो किंवा शहरात असो, न्याय देणारी वास्तू आपली शाखा असली पाहिजे, आपले पदाधिकारी असले पाहिजे. आपण पाहतो हे होत असताना दुसऱ्या बाजूला आपला महाराष्ट्र, शहरी भागातला जो महाराष्ट्र आहे ते अदानी गिळत चाललेले आहेत. ह्या भाजपाचे जे खरे मालक आहेत अदानी, ते गिळत चाललेले आहेत. मला माहित नाही आपण धारावीच्या लढ्याबद्दल किती लोकांनी ऐकलंय का? धारावीबद्दल किती लोकांनी ऐकलं? हात जरा वरती करून दाखवा. ऐकलं ना सगळ्यांनी? काय विषय आहे तुम्ही मला जरा सांगा. तिथे जी झोपडपट्टी आहे, साधारणपणे 300 एकर मध्ये झोपड्या आहेत, अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. हे 300 एकरची ही धारावी आहे. आणि मी तुम्हाला का सांगतोय, नुसतं मुंबईत आहे म्हणून नाही, पण उद्या व्यवसायाच्या नावाखाली तुमच्याकडे पण हेच येतील मालक, जे भाजपचे मालक आहेत. मोठी आमिषं दाखवली जातील, तुमची जमीन गिळण्याचा प्रयत्न करतील आणि मग तुम्हीच उद्या विचार करायला, मी आज या गावाचा होतो, आता कुठचा राहिलो, कारण ना जमीन राहिली, ना दाखला राहिला, ना हातात पैसे आले, ना जॉब आला, ना काय आला, व्यवसाय तर गेलाच. पण ती धारावी गिळण्यासाठी, 300 एकरची धारावी गिळण्यासाठी आता त्यांनी असा प्रयत्न सुरू केलेला आहे की फक्त 300 एकर नाही, तर मुंबईचे जवळपास 1600 एकर फुकटात अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर मुंबईत उद्या आलात किंवा आज आलात मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेत गेला, जी मुंबई महानगरपालिका जसं इकडची महानगरपालिका आहे, गेले 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, प्रशासकाच्या हातात आहे, प्रशासकाच्या हातात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. तुम्ही जर उद्या मुंबई महानगरपालिकेत गेलात किंवा म्हाडामध्ये गेला किंवा सिडकोमध्ये गेला किंवा MMRD मध्ये गेला आणि सांगितलं की होय मी महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे, मी अनेक वर्ष इथे राहत आलेलो आहे, किंवा मराठी असेल पण मी अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत आलेलो आहे, माझा जन्म महाराष्ट्रातला आहे, मला 1 स्क्वेअर फूट जागा फुकटात द्या, मिळणार आहे? मिळणार आहे? घोसाळकर तुम्हाला मिळणार आहे 1 स्क्वेअर फूट जागा फुकटात? नाही मिळणार. पण मग जी जागा मुंबईकरांना असेल किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना 1 स्क्वेअर फूट जर फुकटात मिळत नसेल, मग ती पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीच्या घशात 1600 एकर जागा कशाला घालतात? पुनर्विकास करायचा आहे, 100% करायचा आहे, पुनर्विकास झालाच पाहिजे, लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळालीच पाहिजे. पण तुम्ही त्याच लोकांना घर देणार आहात का? तर नाही. पहिलं जे स्वप्न दाखवतात आणि कदाचित तिथे पण येऊन दाखवतील उद्या, कारण त्यांची भूक काय भागत नाहीये, जे स्वप्न दाखवतात ते हेच असतं की तुम्हाला नवीन घर मिळणार, तुम्हाला चांगली खोळी मिळणार, तुम्हाला 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार. 500 स्क्वेअर फुट देतच नाही. आता नेऊन टाकतात कुठे? तर कचऱ्याची ढिगाऱ्यावर डम्पिंग ग्राउंडवर. म्हणजे पुनर्विकास नाही, हक्काचं घर नाही, जागेची किंमत शासनाला मिळणार नाही. मग नेमकं सरकार चालणार तरी कसं? हे सगळं होत असताना फसवाफसवी तर सुरूच आहे. म्हणजे आपण पाहतोय मजा मस्करी मस्ती हे सगळे ह्यांचे सत्ताधारी आमदार करतात, ह्यांचे सत्तेतील लोक करतात. पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. लाडक्या बहिणी किती जरा मला हात वरती करून सांगा. नाही, कोणाला आनंदाचा प्रयोग मिळाला असेल तर हात वरती करा. निवडणुकीच्या आधी किती लोकांना मिळालं? इथे कोणाला नाही मिळालं? तुम्ही भरलं नाही, ठीक आहे. आता तुम्ही एक काम करा, उद्यापासून पुढचा 1 आठवडा ज्यांनी ज्यांनी भरलं त्यांना जाऊन विचारा, ताई आता ह्या वर्षी तुम्ही राखी जाऊन बांधणार की नाही बांधणार? कारण आपण पाहत होतो हे जे त्रिकूट आहे, 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, ते फिरती ती संगीत खुर्ची असते ना, कोण कोणाची खुर्ची काढणार आहे कोणालाच कळणार नाही. ते वाटायला लागलं तसं. कारण ह्या त्रिकुटामध्ये 1 उपमुख्यमंत्री जे सहसा चंद्राला बघून, म्हणजे जीवचंद्र नाही, चंद्र खरा चंद्र, चंद्राचे जे काय कुठचे दशा आहे बघून गावाला जातात. कोण आहेत ते? बिंदे बिंदे कुठे होते? गुरु बदलले. ठाण्यातले गुरु आता दिल्लीत बसायला लागले का यांचे? म्हणजे पौर्णिमाला गावाला नाही गेले. आता तुम्ही विचार करा, ती संगीत खुर्ची कोणाची खेचली जाणार आहे तुम्ही विचार करायचा. पण आज तुम्ही विचार करा, ज्या महिलांना 2100 रुपये देऊ म्हणून फसवत होते, 1500 रुपये दिले, लाडकी बहीण म्हणून राख्या बांधून घेतल्या, हात दिसत होते असं सगळं बांधून घेतलं होतं. आज ते काय मस्तीत सांगतात की तुम्ही खोटा होता, तुम्ही शासकीय अधिकारी आहात, तुम्हाला मिळालं नाही पाहिजे, तुमच्या बँकेत चुकीचं आलंय, धमकवतात की तुमच्यावर कारवाई होईल, पैसे परत द्या. काय माज आलाय विचार करा. जे राज्य करते तुमचे भाऊ म्हणून सगळीकडे फिरत होते, सगळीकडे
मिळाले पैसे मिळाले फिरत होते. गेले कुठे, लपतात कसे, फिरतात कसे, लाज वाटत नाही या लोकांना. पण हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, जेव्हा आपल्याला पुढच्या वेळी ते मतदानाच्या वेळी येतील मागायला मतं, की नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं 7 पाला कोडा करू, आता सांगतात आम्ही बोललोच नाही. लाडक्या बहिणीला सांगितलं होतं तुम्ही आमच्या बहिणी आहात, आता काय झालं त्या नात्याचं कळत नाही. प्रत्येक गोष्ट आज आपण पाहतोय विकास विकास विकास. 2014 पासून आपण ऐकत होतो की अच्छे दिन आने वाले आहेत. तुम्ही मला सांगा आज साल काय हो, 2025. किती वर्ष झाली अच्छे दिन येण्यासाठी? 11 वर्ष झाली. आले अच्छे दिन नाही. 2022 पर्यंत पीएम आवास योजनेमध्ये प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळाले पीएम आवास योजनेमध्ये घर सगळ्यांना? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, मिळाले? आपल्याकडे रस्ते चांगले होणार होते. आपल्या गावातले रस्ते तर सोडाच. कधी कधी मला वाटतं की गावातले रस्ते जिथे खड्डे पडले तिथे झाडं तरी लावावी, सावली तरी मिळेल. पण नॅशनल हायवे जे आहेत तिथून मुंबई अहमदाबाद महामार्ग जातो. मला तुम्ही सांगा ह्या नॅशनल हायवेचा दर्जा जो आहे त्याच्यात हायवे किंवा नॅशनल काहीतरी दिसते का तुम्हाला? खड्डे दिसतात, टोल भरायला लागतो आपल्याला. टोलचा 1 रुपया माफ नाही करत, पण खड्डे खड्डे खड्डे. मुंबई नागपूर घ्या, मुंबई नाशिक घ्या, मुंबई गोवा घ्या, मुंबई अहमदाबाद घ्या, सगळे रस्ते तुम्ही बघा, सगळ्याचं वाटोळं करून ठेवलेलं आहे. ही काही राजकीय सभा नाही किंवा निवडणुकीची सभा नाही. पण जेव्हा आपण एखाद्या शाखेत बसतो, जेव्हा एखाद्या आपण शाखेचं उद्घाटन करतो आणि आपण ठरवतो की होय आपला बालेकिल्ला आहे, पण हा बालेकिल्ला आपल्याला वाढवायचा आहे, पूर्ण शहराच्या आसपास ही ताकद बांधायची आहे. जेव्हा तुम्ही या पावसासारखा आवाज करायला लागाल, तेव्हा पावसासारखा पूर नाही तर प्रत्येक शेतीत जे पाणी जाईल त्याच्यातून शेती चांगली, त्या शहरामध्ये चांगली विचारधारा येऊ शकेल, ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आपण विचार करणं हे पुढच्या भविष्याचं गरजेचं आहे. अनेक लोक हे आपल्याला लढवत असतात की भूतकाळात काय झालं, 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, खूप झालं या लढाया. पण इथे जे तरुण तरुणी बसलेले ना, मी आज तुम्हाला विचारतोय तुमच्या भविष्यासाठी आज कोणी लढत आहे? कोणी विचारते का की जॉब आहे का बाबा? कोणी तुम्हाला विचारते की कुठच्या कॉलेजमध्ये शिकला आणि त्या शिकलेल्या डिग्रीचा काही पुढे उपयोग आहे? नाही होते. आणि जेव्हा आपण शहरामध्ये पसरायला लागू, जेव्हा आपण या शहरामध्ये ताकद आपली बांधायला लागू, शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे की होय जर माझं कोणी भलं करेल तर तो एकमेव पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुमच्यावर तो विश्वास बसला पाहिजे की होय जर माझ्या शहराचं कोणी काही चांगलं भलं करेल तर तो एकमेव पक्ष आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याच्यावर विश्वास त्याच्या मनात पक्का झाला पाहिजे की माझ्या लाडक्या बहिणीला जर कोण फसवणार नसेल तर ते एकमेव नाव आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. होय माझ्या सगळ्या इकडच्या शहरातल्या नागरिकांना विश्वास झाला पाहिजे की ह्या शहराला जर कोणी लुटणार नसेल तर एकमेव नाव आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा विश्वास आपण पक्का केला तर जसं आज आपण इथे या अंगणात बसलेलो आहे, मी तुम्हाला आज खात्री देतो की आजपासून जर हे काम सुरू केलं तुम्ही घरोघरी जाऊन सांगा की होय मी शिवसैनिक आहे आणि तुमच्या मदतीला मी इथे आहे. जे आपण वर्षानुवर्ष करतो नवीन काही करण्याची गरज नाही, पण आठवण करून देण्याची गरज असते. कारण हा स्विगीचा जमाना झाला, सगळं काही होम डिलिव्हरी पाहिजे. शाखा इथे निर्माण झाल्यानंतर असं नाही होणार की सगळे काही शाखेत येणार. काही लोकांची ही पण अपेक्षा असते की शाखेतून घरापर्यंत यावं, कारण आता सगळं डॉमिनोज स्विगी सगळं होम डिलिव्हरी असते. तुम्ही घरोघरी पण गेला पाहिजे, सोशल मीडियावर असेल, व्हॉट्सअपमध्ये असेल आणि सत्य परिस्थिती ह्या महाराष्ट्राची सांगितली पाहिजे. डोळे उघडणं गरजेचं आहे आणि तो विश्वास देणं गरजेचं आहे की जे आम्ही वर्षानुवर्ष करत आलो, जातपात धर्म न पाहता लोकांची सेवा करत आलो, तीच आम्ही पुढच्या अनेक वर्ष करत राहू. हा जर विश्वास दिला तर जसं आपण आज या शाखेच्या अंगणात बसलेलो आहे, उद्या आपण महानगरपालिकेच्या अंगणात बहुमताने बसू आणि या शहराची सेवा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. कृपया 2 मिनिटं सर्वांनी शांत बसायचं आहे. शिवसेना शाखा जुजंद्रच्या वतीने कर्मवीर बाबुराव पाटील विद्यालयाचे काही विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत. या दत्तक विद्यार्थ्यांसाठी आदित्य साहेबांनी कौतुक केलेलं आहे. आता आपण राष्ट्रगीताला प्रारंभ करण्या अगोदर